खुशखबर आनंदाची बातमी। तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी एक सूचना, व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते। तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात एक तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता तुमच्या खात्यात पैसे केव्हा जमा होईल या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। त्याचसोबत कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी या ऑगस्ट महिन्यात सुद्धा अपात्र होणार आहे या संदर्भात आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्याचसोबत जून आणि जुलैचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांना सुद्धा या ऑगस्ट महिन्यात पैसे मिळणार की काय या संदर्भात आपण सविस्तर माहिती समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन माहिती येत असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींना खुश खबर मिळणार, आज ऑगस्टच्या हप्त्याची मोठी घोषणा होणार आहे। तर अशी माहिती देण्यात आलेली आहे की आज ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात काहीतरी मोठी घोषणा होणार आहे। तर ऑगस्ट हप्ता कधी मिळणार या संदर्भात लाडक्या बहिणी कमेंट करून विचारत होत्या। त्यासोबत सप्टेंबर महिना सुद्धा सुरू झाला आहे, अद्यापही महिलांच्या खात्यात ऑगस्टचे पैसे आले नाही। तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्र येण्याची शक्यता आहे काय? तर सप्टेंबर महिना सुरू झाला आहे, अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न आता सर्रास प्रत्येक व्हिडिओमध्ये लाडक्या ताई विचारत आहे। दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर सर्व माता भगिनींना मी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भातला GR काही प्रसिद्ध झालेला नाही आणि जर तो GR प्रसिद्ध झाला असता तर राज्याच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे आहेत ट्विटरवर त्याची माहिती टाकत होत्या, त्यामुळे GR काही अजून प्रसिद्ध झालेला नाही। आजची 2 तारीख आहे, त्यामुळे GR प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 5 दिवसाच्या नंतर सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत असतात। त्यामुळे 5 तारखेपर्यंत तुम्हाला आता जे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती ते आता 5 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे आता 8 ते 10 तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे। या महिन्यात सुद्धा उशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे, ऑगस्टच्या हप्त्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे। तर ऑगस्टचा हप्ता आता लांबणीवर गेला आहे, सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही। दरम्यान आता गौरी गणपती निमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा केले जातात, त्यामुळे 2 ते 3 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। तर फक्त शक्यता वर्तवल्या जात आहे लाडक्या ताईंनो, आता अजूनपर्यंत काही GR प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। तर ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा हप्ता मग एकत्र येणार का? जर ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाला तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित येणार का? ज्याप्रमाणे लाडक्या ताई विचारत होत्या की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित येणार का, आणि असं वर्तवल्या जात होतं की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित येणार, पण तसं काही घडलेलं नाही, फक्त जुलैचा हप्ता आला। त्याचप्रमाणे आता लाडक्या ताई विचारत आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित येणार का? आता सप्टेंबर महिना सुरू झाल्याने 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार का सध्या असा प्रश्न विचारला जात आहे। त्यामुळे या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे याबाबत लवकरच घोषणा करणार आहे। तर 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे। तर आता जूनच्या महिन्यात 26 लाख केले होते, त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा बऱ्याचशा महिलांचे अर्ज बाद केलेले आहे। तर हा आकडा कमीत कमी 30 लाखाच्या वर पोहोचला असेलच, 30-35 लाखाच्या जवळपास। तर लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे। या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे। दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे। या अर्जाची
पडताळणी पूर्ण झाल्याच्या नंतर महिला अपात्र ज्या महिला ठरतील त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल आणि ज्या महिला पात्र ठरतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर आजची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे तुमच्या खात्यावर आता पैसे जमा होईल, पण 10 तारीख लागणार आहे तुम्हाला पैसे जमा व्हायला. आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार, तर ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला त्या महिलांना पैसे मिळणार आहे. तर त्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आहे. पण ज्या महिलांना जून आणि जुलैचे पैसे मिळाले नव्हते आणि त्यांच्या निकषाची जर तपासणी पूर्ण झाली असेल तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुमच्या निकषाची तपासणी ही पूर्ण झाली का. अंगणवाडी सेविकेने तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची तपासणी जर पूर्ण केली असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि नसेल झाली ते सुद्धा सांगा. तर 4,500 रुपये त्या महिलांना मिळणार आहे ज्या महिला लाडकी बहीण योजनेत जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या. तर त्यांना जून आणि जुलै महिन्याचे असे एकूण 3,000 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 4,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक शक्यता वर्तवल्या जात आहे. पण ज्या महिला पात्र असतील त्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे आणि ज्या महिला अपात्र असतील त्यांना ऑगस्ट महिन्यात सुद्धा बऱ्याच महिलांना अपात्र करणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. तर ज्या निकषात बसत नसतील त्यांना आता या योजनेतून बाद करण्यात येत आहे आणि तुमचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो ऑगस्टचा हप्ता तुम्हाला आता 10 तारखेच्या तेवढ्यात म्हणजे 10 तारखेच्या जवळपास आणि 8 तारखेच्या समोर मिळणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे. आणि आपल्या चॅनलवरची माहिती ही 100% खरीच असते. तर ज्या महिलांना पैसे मिळणार आहेत त्या महिलांचे जे निकष आहेत, ज्या महिलांचा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळणार आहे. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून दुसरे जर 4 चाकी वाहन असेल तर त्यांना पैसे मिळणार नाही. एकत्रितरित्या 5 एकर शेती असली तरीसुद्धा मिळणार नाही. 5 एकरपेक्षा कमी शेती असली पाहिजे. असे एकूण बरेचसे निकष आहे. निकषात कसल्याही प्रकारचा बदल केला गेलेला नाही. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. ज्या निकषात जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे. अन्यथा यानंतर तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. एकही लाडकी बहीण पात्र असणारी अपात्र होणार नाही आणि एकही अपात्र असणारी लाडकी बहीण पात्र होणार नाही. तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जरी ज्या महिलांनी फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेतला होता तर आता त्यांना या योजनेतून बाद केलेला आहे. पण यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या निकषाची ही कसून चौकशी चाललेली आहे. त्यामुळे यानंतर आता कुठल्याही लाडक्या बहिणींना अपात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.